व्यंकटरमणा गोविंदा. मित्रांनो, बऱ्याच माणसाचं स्वप्न असते की आपल्या शेतामध्ये एखादं घर वगैरे किंवा फार्म हाऊस वगैरे असावं. पण आपण कोरोना नंतर हा डिसिजन घेतला, कारण कोरोना नंतर प्लॉटिंगची भावना शहराच्या ठिकाणी जर एखादा प्लॉट घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी 20 लाख रुपये लागतात. तर त्या हिशोबाने आपण अंदाज काढून आपण शेतामध्ये घर बांधलं. कारण आपली मराठी पिढी शेतीपासून खूप वंचित होत चालली आहे. त्या हिशोबाने आपण शेतामध्ये घर बांधलं. आपण प्लस शेतीकडे आपलं थोडंफार का होईना थोडं लक्ष देऊन राहतं. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्या पद्धतीचं गावरान खायला भेटतं. आपण शेतीमध्ये एक 4 वर्ष झालं राहायला आलो, त्यावेळेस आपण प्रत्येक फळाची वगैरे झाडं लावली होती. आपण जामचं झाड लावलं होतं, ते आज माझ्या डोक्याच्या वरती गेलं आहे. जांभा झाड 4 वर्षाखाली लावलं होतं. हे दशेरी आंबा आहे, याचं पण आपण झाड लावलं होतं. म्हणजे जे काही आहे आपलं पूर्ण नॅचरल मध्ये आपल्याला खायला भेटेल. त्यानंतर आपण लाल जांबाचं झाड एक लावलं होतं. ते लाल जांबाचं झाड आपले आहे, हे जाम जे आहे बाहेरून पण लाल आहे आणि आतमध्ये पण लाल आहे. ह्याची टेस्ट एकदम गोड मध्ये आहे. यानंतर आपण चिकूचं झाड वगैरे लावलं होतं, परत आवळ्याचं झाड लावलं होतं. अशा आपण आपल्याला जेही लागतात प्रत्येक सीझन मध्ये जेही आपले फळ येते त्या प्रत्येक फळाचं झाड आपण शेतीला आपल्या घराच्या बाजूला आपण पूर्ण झाडं आपण लावलेली आहेत. तर शेतीमध्ये राहण्याचा निर्णय आपला योग्य आहे का कसा आहे सर्वांनी कमेंट करून सांगावे. धन्यवाद.